नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 17 मे. मित्रांनो, माझ्या परवाच्या दिलेल्या अंदाजानुसार दक्षिण पश्चिम मान्सून अंदमान बेटावर काल दिनांक 16 मे रोजी दाखल झाला आहे. तसेच काल पाठवलेल्या माझ्या पोस्टमध्ये नजर चुकीने दिनांक 16/5/25 असे झाले आहे, तरी ते दिनांक 16/5/26 असे समजावे. तसेच दिनांक 18 मे पासून कोकण विभागाकडून राज्यात भाग बदलत दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मुंबई विभाग, खान्देश, विदर्भ या विभागात स्थानिक वातावरणानुसारच पावसाची शक्यता राहील. त्यानंतर दिनांक 21 मे पासून 24 मे पर्यंत मुंबई विभागात काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. त्यानंतर राज्यात दिनांक 26 मे पासून 5 जून पर्यंत राज्यात भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता राहील. वातावरणातील बदलामुळे एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो. तसेच वर दिलेल्या दिनांक 18 मे पासून पडणाऱ्या पावसासंबंधी दिलेल्या विभागातील शेतकरी मित्रांनी आपली शेतीची काही कामे अपूर्ण असतील तर ती ताबडतोब पूर्ण करून घ्यावी. तसेच दिनांक 19 मे पासून राज्यात मान्सून पूर्व वारे अरबी समुद्राकडून राज्यात वाहण्याची शक्यता असल्यामुळे सदर या वर दिलेल्या विभागात तापमानात घट होत जाईल असा सविस्तर अंदाज मी राज्यातून सर्वात प्रथम देत आहे. तसेच आज राज्यात मध्यम वारे वाहतील. त्यापैकी मुंबई व उपनगरात, कोकणात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, अहिल्यानगर या जिल्ह्यात वाऱ्यांचा वेग जास्त राहील. तसेच आज खान्देश, तसेच बुलढाणा, अकोला हे जिल्हे सोडून राज्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. त्यापैकी मुंबई विभागाच्या पूर्व उपनगरात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, तसेच कोकण घाटमाथ्यावर, तसेच गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच आज संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, नागपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. जर तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच आज कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तसेच पूर्वोत्तर राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. मित्रांनो, मी गेल्या महिन्यात दिनांक 25 ते 30 मे तारखेदरम्यान मान्सून केरळ राज्यात येण्याची शक्यता सांगितली आहे. सदर ही माहिती आपण विसरला असाल म्हणून परत एकदा आपणाला आठवण करून देत आहे. तसेच आज खान्देश व विदर्भात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46 अंशादरम्यान राहील. तसेच मराठवाडा, तसेच सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेची सौम्य लाट राहील. साधारण तापमान 40 ते 42 अंशादरम्यान राहील.
तसेच मुंबई व उपनगरात कोकणात तापमान 33 ते 35 अंश दरम्यान राहील. राज्याच्या इतर भागात साधारण तापमान 38 ते 40 अंश दरम्यान राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तापमानात वाढ राहील. साधारण रोजच्या सरासरी तापमानापेक्षा 3 अंशांनी वाढ राहील. तसेच पुढील 2 दिवस खान्देश, विदर्भात उष्णतेची लाट राहणार असून एखादे दुसरे ठिकाणी पारा 46 अंशाच्या पुढे जाऊ शकतो. त्यानंतर पुढील 3 दिवस विदर्भात तसेच पूर्व मराठवाडा या विभागात उष्णतेची लाट राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.